जळगावमध्ये महाविकास आघाडी आणि अपक्ष संपर्कात असा दावा महाजनांनी केलाय। महाजनांच्या दाव्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडेंनी प्रत्युत्तर दिलंय। सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं तायडेंनी म्हटलंय। आणखी दोन उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत। एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार ते संपर्कामध्ये आहेत। इथले दोन्ही जे उमेदवार आहेत, उर्वरित उमेदवार ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणताय, त्यांची पण माघारीसाठी प्रयत्न झाले का? ते प्रयत्न नाही, पण ते निश्चित त्यांनाही माहिती आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील। आम्ही निवडणूक लढणार लढून आम्ही जिंकणार आहे। तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एकदम जोरात प्रतिसाद तर जोरात आहे। आमच्या आता 20 नगरपालिकांपैकी 14-15 नगरपालिका आमच्या झालेल्या आहे। 4-5 नगरपालिका आमच्या प्रचाराच्या बाकी आहे। गिरीश महाजनांच्या पक्षातील नगरसेवक काही नाराज तुमच्या संपर्कात बरेचसे आहे, काही नाही, बरेचसे आहे संपर्कात। कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहे? प्रत्येकाचे म्हणजे आहे संपर्कात, बरेचसे नगरसेवक संपर्कात आहे। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत आमची अवस्था येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी झाली आहे असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या विधानानंतर या चर्चेला अधिक बळ मिळालंय। किंवा भाजपकडून तुम्हाला कोणतंही निमंत्रण अद्याप दिलं गेलेलं नाही किंवा बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाहीये, काय नेमकं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजीचा सूर असं समजतं। आम्ही काय बोलणार त्याच्यावर? येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, अशी परिस्थिती झाली आता। म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच म्हणताय तुम्हाला निमंत्रण नाही, आणि मग तुम्ही काय करणार? तर मग निमंत्रण नाही तर मग कसं कुठल्या गाडीत बसायचं? उद्धव ठाकरे यांनी उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा नागेश आष्टीकरांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली। संजय पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची शिंदेंनी विचारपूस केलेली। तर आपण पाहतो उद्धव ठाकरेंची उद्या मातोश्रीवर खासदारांसोबत बैठक पार पडणार आहे। संजय पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची शिंदेंनी विचारपूस केली होती। उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावलेली आहे। महत्त्वाच्या चर्चा या बैठकीमध्ये होणार आहेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। हे सगळे लोकसभेचे निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत। 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते। का बरं चर्चा होत असेल? काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे, परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की। आता कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर हे अनुपस्थित राहिले। ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय। अंबादास दानवेंच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। काम असेल म्हणून ओमराजे निंबाळकर आले नसतील अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली। बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांची उपस्थिती बघायला मिळाली। त्यांच्याच कार्यालयात बैठक आहे, बैठक त्यांच्याच कार्यालयात आहे, त्यामुळे काय बैठकीला ठीक आहे, असतील काही कामं असतील, मला असं वाटतं त्याच्यामुळे ते आलेले नसतील, परंतु त्यांच्याच कार्यालयात बैठक आहे। मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद देण्याची चर्चा देखील सुरू आहे। हे बघा, सगळे हवेत पतंग उडवण्याचं काम चालू आहे। कोणाला मंत्री करायचं तर कोणाला हे करायचं तर कोणाला ते करायचं। मला असं वाटत नाही हवेतले पतंग याला कोणती सत्यता नाही। पुढे एक महत्त्वाची बातमी बघूया, ती देखील जानकरांसंदर्भातली। पवारांचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मतदारसंघात निधीची गरज लागते, त्यामुळे शिंदेंची भेट घेतली असल्याचं जानकर यांचं म्हणणं आहे। तर आमच्याकडे संख्याबळ नाही, कटुता नको म्हणून महायुतीला पाठिंबा असं जानकर म्हणताय। सोलापूर विधान परिषदेवरून उत्तम जानकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। अरे बाबा नाही काय कारण काय, असं नेहमीच भेटतो, काम असली की भेटतो त्याला। नाही काय आता पाठिंबा दिला आम्ही, बरोबरच आहे भाजपच्या ना युतीच्या, हो युतीच्या बरोबरच आहे, आम्ही पाठिंबा दिलाय सगळ्यांनी। संख्याबळ नव्हतं तिथं, आणि फार टोकाची कटुता ह्या निवडणुकीमध्ये घेण्यासारखी परिस्थिती नव्हती। निधी मिळण्यासाठी तुम्हाला म्हणजे एकनाथ शिंदेकडून मदत अपेक्षित असते, त्यामुळे तुम्ही भेट घेतली असं काय? नाही, निधीसाठी तर नक्कीच नेहमी भेटतो, सगळ्यांना भेटतो।